राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन समितीचे माजी सदस्य तसेच स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या विचारांचे आणि नजीब मुल्ला यांचे अत्यंत विश्वासू सहकारी मोहसिन शेख यांचा वाढदिवस सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रम राबवित साजरा करण्यात आलेला आहे। महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष स्वर्गीय अजित पवार यांच्या निधनामुळे वाढदिवस साधेपणाने साजरा करत कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय परिसरात रुग्ण, नातेवाईक व येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना खाऊचं वाटप करत या ठिकाणी वाढदिवस साजरा करण्यात आलेला आहे। या कार्यक्रमाचं आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ठाणे शहर जिल्हा प्रशासन विभागाचे महासचिव जिया सय्यद यांच्या वतीने करण्यात आलेलं होतं। यावेळी नगरसेवक सुहास देसाई, परिवहन समितीचे माजी सदस्य तक्की चेऊलकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी उपस्थित मान्यवरांनी मोहसिन शेख यांचे विशेष कौतुक केले। वाढदिवसाच्या तसेच राजकीय वाटचालीसाठी त्यांना भरभरून शुभेच्छा देखील दिल्या आहेत। कार्यक्रमादरम्यान नागरिकांनी मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थिती दर्शवत सामाजिक उपक्रमाचं कौतुक केलंय। सर्वात पहिले मी एकच बोलायला इच्छितो की आपल्याला सर्वांना माहिती आहे की आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आमचे नेते सन्मान्य अजितदादा पवार यांच्या दुःखद निधनामुळे आम्हाला या वाढदिवसानिमित्त आम्ही वाढदिवस साजरा करत नाही आहे। फक्त आणि फक्त जे आमचे ठाण्यातले जे जनता आहे त्यांना जे काही आम्ही सुख सुविधा उपलब्ध करू शकतो ते करायला आज आम्ही इकडे शिवाजी हॉस्पिटलला आलोय। आमचे मित्र सन्मान्य जियाबाई शेख जे आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस आहेत ठाण्याचे, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमची सर्व टीम तसेच आपण बघू शकता की आमचे नगरसेवक सन्माननीय सुहासभाई देसाई पण इथे उपस्थित आहेत। आणि हे जे कार्यक्रम आहे ते आमचे नेते ठाण्यातले सन्माननीय नजीब मुल्ला साहेब, गट नेते ठाणे महानगरपालिका यांच्या मार्गदर्शनाखाली झालेला आहे। आम्ही फक्त आणि फक्त आमचं एकच लक्ष आहे की 80% समाजकारण आणि 20% राजकारण, त्या दृष्टीने आम्ही इथे गोरगरीब लोकांची मदत करण्यासाठी उपस्थित झालो। आमच्या वाढदिवसानिमित्त फक्त एकच संकल्प आहे जे आम्ही आज तुम्ही सर्व ओळखतात आणि ठाण्यातली जनता पण ओळखते। आज 20-25 वर्षापासून विद्यार्थी जीवनापासून मी समाजकारण फक्त आणि फक्त लोकांसाठी करता आलेलो आहे। तेच आमचं एक लक्ष आहे आणि तेच धोरण आहे की बाबा लोकांसाठी काम करायचं आहे। खरं तर उन्हाळ्यातले दिवस चालू आहे आणि मी माझ्या मित्राला सांगितलं की वाढदिवस दादा गेल्यानंतर आमचा वाढदिवस साजरा नाही करायचा असा निर्णय ठरला होता। पण उन्हाळ्यातले दिवस चालू आहे तर मी त्यांना एक छोटीशी संकल्पना केली की आपण एक छोटासा असा कार्यक्रम करू ज्याच्याने एक चांगला प्रोग्राम होईल, ज्याच्यातून एक लोकांना थोडीशी रिलीफ मिळेल उन्हाळ्यातून, म्हणून मी हे प्रोग्राम ठेवलेला आहे आणि भाईचा प्रेमानिमित्त आपण हे कार्यक्रम ठेवलेला आहे। मोहसिनबाई आणि आम्ही बरीच वर्ष झाली राष्ट्रवादी काँग्रेस घड्याळामध्ये आम्ही काम करतो आणि दरवर्षी मोहसिनबाई एक हौशी राजकारणी आहे, एक हौशी नेतृत्व आहे राष्ट्रवादी काँग्रेसचं आणि मुल्ला साहेबांचं। आदरणीय नजीब मुल्ला साहेब आमचे अध्यक्ष ते, आणि आम्ही नेहमी अजित पवारांच्या नेतृत्वाखाली काम केलं आणि त्यांच्या नेतृत्वाने गोरगरिबांमध्ये जायचं, काहीतरी काम करायचं, या गोष्टी आम्ही करत असतो। आज मोहसिनबाईचा वाढदिवस आहे, मग आमचे जे मित्र आहेत जिया खान त्यांनी सांगितलं, जिया शेख यांनी, की आपण मोहसिनबाईच्या वाढदिवसाला शिवाजी हॉस्पिटलमध्ये जाऊन फ्रूट्स आणि बिस्किट आणि कोल्ड्रिंक्स वाटू। त्या दृष्टीने आम्ही हा कार्यक्रम हातात घेतलाय। मोहसिनबाईला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। मोहसिन शेख हा कमी वयात एवढा देशात त्यांचा नाव झालेला आहे, कारण ते राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये पण आहेत ते आणि चांगले सोशल काम करतात। नजीब मुल्ला साहेबांचे ते कट्टर खंदे समर्थक आहेत आणि चांगला सोशल काम करत असतात नेहमी। त्या अनुषंगाने त्यांचा वाढदिवस आहे, त्या वाढदिवसानिमित्त आमचे ॲडव्होकेट जिया खान साहेब यांनी काही वेगळा कार्यक्रम करण्याचा ठरवला का जी हॉस्पिटलला येणारी पब्लिक आहे, ज्यांना इथे काय दुसरी कुठली सोय नाहीये, तर त्यांना ज्यूस आणि हा एवढा 43 डिग्री ना 45 डिग्री तापमान असताना त्यांना थंड पेय, ज्यूस व बिस्किट हे त्यांना देण्यात येत आहे। त्याबद्दल
आमचे मोहसिन शेख यांच्या वाढदिवसाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा.